नमस्कार, तुमच्यासाठी नवीन एक मॅग्नेटिझमचा पार्ट घेऊन आलेलो आहे. तर दिस इज बेसिक, ओके, थेरॉटिकल पार्ट आहे. तर बघून घ्या. निसर्गामध्ये अशी एक वस्तू आहे की जी काय करते, आयन पीसला अट्रॅक्ट करते. त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेट म्हणतो. तर ते आपण बघणार आहे. तर सर्टन फॉर्म ऑफ आयन ओरे कॉल्ड ॲज मॅग्नेटाइट हॅज अ प्रॉपर्टी ऑफ अट्रॅक्टिंग आयन. आयन पीसला किंवा आयन कंटेंटला अट्रॅक्ट करणारी जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिझम म्हणतो. आणि त्या मटेरियलला आपण मॅग्नेट असं म्हणतो. ओके. तर बघा, मॅग्नेटिक ऑक्साईड ज्याला आपण Fe3O4 म्हणतो, तेच त्याचाच पीस जो आहे त्याला आपण मॅग्नेट म्हणतो. ते नैसर्गिक चुंबक आहे. ओके, दॅट मीन्स नॅचरल मॅग्नेट. आता हे मॅग्नेट काय करतं, आयन, निकेल, कोबाल्ट अशा प्रकारच्या मटेरियलला अट्रॅक्ट करतं. पण प्लास्टिकला अट्रॅक्ट करतं का? नाही. त्याच्यानंतर लाकडाला अट्रॅक्ट करतं का? नाही. ॲल्युमिनियमला अट्रॅक्ट करतं का? नाही. तर फक्त ते मॅग्नेटिक मटेरियललाच अट्रॅक्ट करतं. ओके. अगेन देअर आर 3 टाईप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. ओके, कोणकोणते ते आपण बघू. तर पहिलं मॅग्नेटिक मटेरियल फेरोमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक अँड पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे. तर ते आपण बघणार आहोत. ओके. तुमच्या सिलेबसला सध्या तो पार्ट नाही आहे, पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला ते असेल. आता प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटच्या काय प्रॉपर्टी आहेत, तर ते आयन किंवा आयन कंटेनिंग अलॉयला अट्रॅक्ट करतं. कोणाकोणाला अट्रॅक्ट करतं? आयन, निकेल, कोबाल्ट अशा मटेरियलला अट्रॅक्ट करतं. ओके. आणि त्याला मॅग्नेटिक मटेरियल म्हणतो आपण, फेरोमॅग्नेटिक मटेरियल. बघा, जर समजा मॅग्नेट लटकावलं तर ते दक्षिणोत्तर स्थिर राहतं. ओके. ओके. वेन इट इज सस्पेंडेड ॲट इन अ फ्री एअर. फ्री एअरमध्ये, हवेमध्ये जर त्याला लटकावलं तर ते दक्षिणोत्तर स्थिर राहतं. ओके. त्याच्यानंतर लाईक पोल्स आर रिपेल टू इच अदर अँड अनलाईक पोल आर अट्रॅक्ट टू इच अदर. त्याच्यानंतर वी कांट सेपरेट द पोल. आपण पोल सेपरेट करू शकतो का? नाही. ते पेअरमध्येच असतात. एन सोबत एस पोल असतोच. आपण जर मॅग्नेटला ब्रेक केलं तर परत एन एस पोल तयार होतो. ओके. आणि मॅग्नेट हे काय करतं, अजून मॅग्नेटिक मटेरियलला मॅग्नेटाईज करत असतं. ओके. तर या टाईपचा एक सुंदर व्हिडिओ आपण शिकवताना बनवलेला आहे. गिरी सरांच्या चॅनलवर आहे, तुम्ही तो बघू शकता. ओके. सो दीज आर द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेट. चला, आता आपल्याला थोड्या बेसिक गोष्टी बघायच्यात आणि हे परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे. बेसिक गोष्टी बी आहेत आणि इम्पॉर्टंट पण आहेत. बघा, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, मॅग्नेटच्या अराउंड जो एरिया असतो त्या एरियावर त्या मॅग्नेटचा इफेक्ट जो आहे त्या आपण मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो. ओके. इट इज अ स्पेस अराउंड अ मॅग्नेट वेअर द मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन इज प्रेझेंट. तर असा फोर्स, असा एरिया की त्या एरियामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असेल त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. ओके. उदाहरणार्थ एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो, लक्ष द्या 2 मिनटं. चला, आता मी मॅग्नेट आणलेत. बघा, काय आणलेत, मॅग्नेट. आणि हे मॅग्नेट किती अंतरापर्यंत अट्रॅक्शन किंवा रिपल्शन करतात ते अंतर म्हणजे काय, त्याची फील्ड. तर बघा, आता हे 2 मॅग्नेट आहेत. हे काय करतात, जवळ आल्याच्या नंतर काय करतात, अट्रॅक्शन क्रिएट करतात. अपोजिट पोल आहेत. आता जर समजा सेम पोल असेल तर हे काय करतात, एकमेकाला रिपेल करतात. बघा, स्ट्रॉंगली ढकलता येते. तर किती अंतरावरून अट्रॅक्शन किंवा रिपल्शन होतं आहे, हे जो एरिया आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. तर हा मॅग्नेट आहे, त्याच्या अराउंड काय आहे, त्याची मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके. सो मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, अट्रॅक्शन अँड रिपल्शन फोर्स अराउंड द मॅग्नेट. चला, नेक्स्ट काय, मॅग्नेटिक फ्लक्स. ओके. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू अ गिवन एरिया. एका पर्टिक्युलर एरियामध्ये मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ज्या पास होतात, ओके, इमॅजिनरी मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ज्या पास होतात, अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह कोणतेही असो, तर त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. ते आपण फायने दाखवतो. कशाने दाखवतो, फाय. आणि मेजर कशाने करतो, वेबर. त्याचं SI युनिट काय आहे, वेबर.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. काय आहे? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ती आपण बीने दाखवतो. फ्लक्स पर युनिट एरिया म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. द मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग नॉर्मली थ्रू युनिट एरिया अराउंड दॅट पॉईंट इज नोन ॲज मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. बीने दाखवतो आणि त्याचं कशामध्ये मोजतो? वेबर पर मीटर स्क्वेअरमध्ये मोजतो. ओके. आणि त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किंवा यालाच आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक इंटेन्सिटी. याचने दाखवतो. तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटिक इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट इन अ मॅग्नेटिक फील्ड इज डिफाईन ॲज द फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट नॉर्थ पोल. एका युनिट नॉर्थ पोलवर किती फोर्स ॲक्टिंग होतो मॅग्नेटिक फील्डचा, त्याला आपण काय म्हणतो? त्याची फील्ड इंटेन्सिटी असं म्हणतो. तर एच इज इक्वल्स टू 1/4π μ0 μr इंटू m डिवायडेड बाय d². ओके. तर हे आपण फील्ड स्ट्रेंथ. आता बघा फ्लक्स डेन्सिटी आणि फील्ड स्ट्रेंथचं रिलेशन. सो बी इज इक्वल्स टू μ0 μr इंटू एच. μ0 म्हणजे काय? परमेबिलिटी ऑफ एअर. μr म्हणजे काय? रिलेटिव्ह परमेबिलिटी. ओके. तर हे सगळं मॅग्नेटिझमचा बेसिक पार्ट आहे, तो तुमच्या सिलेबसला आहे. ओके. समजला असेल? सो राईट डाऊन.